कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली, तू शब्द दिलायस ना बाळा मला? हा, कार्यक्रमाला नाही म्हणणार नाही, दिलायस ना शब्द? त्यामुळे हीच वेळ आहे ती शब्द पाळण्याची। येणार आहेस ना? हा, चला कार्यक्रमाची तयारी करायची, आपल्याला रियाज करायचा आहे। चला उठा उठा उठा, बस झालं, हे आवरा आहे, आवरा सगळं हे। अरे माई, साऊ तुमच्या सोबत कुठे बी येणार नाही। हो, बरोबर बोलतोय दादा, अक्की कुठं बी जाणार नाही। वय, माझ्या साऊला मी कुठे बी पाठवणार नाही। वय, माझी साहू आजच्या दिवशी कुठं बी जाणार नाही। छान, एकीचं बळ म्हणतात त्याला। कोणाला दाखवताय तुम्ही? कोणाला दाखवताय? भैरवी वझेला? हा, 2 मिनिटात। किती? 2 मिनिटात तुमचं हे एकीचं बळ मी कसं मोडून दाखवते बघाच। बघायचंय? बघायचंय का? बघायचंय? मग बघाच। बोल सावली, उद्याच्या कार्यक्रमाचे किती पैसे घेशील? 5,000? 10,000? 20,000? नाही, 20,000 काहीच होणार नाही, भरपूर खर्च केलाय ना। चल, 25,000। 50,000? 50,000। हे बघा भैरवी माय, माझी साव वल्या हळदीच्या अंगाची आहे, आणि वल्या हळदीच्या अंगाची नवरी कुठं बी जात नसते। तुम्ही 50 द्या, नाहीतर 5 लाख। तिच्या जीवापुढं आम्हाला काय बी नगर। असं? मग मीही बघतेच कशी येत नाही ते। काय बघणार आहात तुम्ही? हे बघा बाई, सावलीला तुम्ही विकत नाही घेतलंय। आवाज खाली। काय? खाली। बहिणीच्या कमाईवर जगणारा तू मला अक्कल शिकवतोयस? भैरवी वझेला अक्कल शिकवतोस तू? लायकी का रे तुझी? मान्य आहे, तिला विकत नाही घेतलंय मी, पण तुमचा हा बछडा, याचा जीव कोणी विकत घेऊन दिलाय तुम्हाला? विसरलात?
भैरवी माय मी तुमच्या पाया पडतो. माझ्या साऊचं लगीन होऊ द्या. मी पाया पडतो तुमच्या पाया पडतो. बाबा थांबा. काय गये सावली, याच ठिकाणी याच विठ्ठलाच्या समोर वचन दिलं होतंस ना तुम्हाला? हा, वचन दिलं होतंस ना? स्वतःला मोठी भक्त म्हणवतेस ना विठ्ठलाची? मग आज मला बघायचं तुझ्या भक्तीत किती शक्ती आहे आणि तुझ्या वचनात किती ताकद आहे. तुझ्या डोक्यात विचारांचा घाणा सुरू झालाय माहितीये मला. भैरवी किती छळ करते सावलीचा. कशाचा माज आहे तिला एवढा देव जाणे. मला सांगा, सावली जर अशीच कायम तिच्या धाकात राहिली तर कसं व्हायचं त्या लेकराचं? शांती शांती शांती. तुला कल्पना नसेल पण मला डिवचूवर या भैरवीने स्वतःची तिरडी स्वतःच्याच हाताने बांधायला घेतली. या दोघींचं पितळ उघडं पाडण्यासाठी उद्याचा एकच दिवस आहे आपल्याला. एकदा काही सावली त्या मेंदळींच्या घरातली सून झाली की असेही आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. एकदा का हे झालं की या भैरवीच्या तिरडीचा बांबू मी मोडलाच समज. तुम्हाला वाटतं हा प्लॅन सक्सेसफुल होईल? 1001%. सगळे प्यादे मला शरण आहेत. फक्त एक प्याद जे माझ्या विरोधात आहे. अस्मी प्रधान. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.